नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सागर गायवट। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही ई-केवायसी 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करावी लागणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। मात्र आता पुढील हप्त्यांचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे। ई-केवायसी करण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहे। पहिला पर्याय म्हणजे सीएससी केंद्रामध्ये जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करणे। दुसरा पर्याय म्हणजे पीएम किसान मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन वापरून ई-केवायसी पूर्ण करणे। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार केवळ पात्र आणि जिवंत लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे। तसेच वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्रावर जाणे शक्य नसल्यास त्यांनी गाव पातळीवर ग्रामस्तरीय नोडल अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करावी। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीएम किसान ई-केवायसी मोबाईलमधून कशी करायची। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून पीएम किसानचे ॲप डाउनलोड करा आणि ओपन करा। नेक्स्टवर क्लिक करून लॉग इनवर क्लिक करा। लॉग इन टाईप बेनिफिशियरी निवडा। तुमचा आधार नंबर टाकून ई-केवायसी लॉग इनवर क्लिक करा। आय ॲग्री चेकबॉक्सवर क्लिक करून स्कॅन फेसवर क्लिक करा। आधार फेस आरडी ॲपवर क्लिक करा। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करायची आहे त्या शेतकऱ्यांचा चेहरा दाखवा। एक लक्षात राहील असा 6 अंकी एम-पिन तयार करा आणि सबमिट करा। त्यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करा। ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशियरीवर क्लिक करा। आधार नंबर टाकून सर्चवर क्लिक करा। स्टार्ट ई-केवायसीवर क्लिक करा। जो एम-पिन बनवला होता तो टाकून सबमिटवर क्लिक करा। आय ॲग्रीवर क्लिक करा। स्कॅन फेसवर क्लिक करा। आधार फेस आरडी ॲप वापरून चेहरा पडताळणी करा। युअर ई-केवायसी हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुल असा मेसेज दिसेल, म्हणजे तुमची ई-केवायसी झाली आहे। मित्रांनो, 30 जून 2026 ही अंतिम मुदत आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाचा वाट न पाहता आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा पुढील पीएम किसान हप्ता अडकण्याची शक्यता आहे। ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।